असू दे, दुपारी कट्ट्यावर गेला असू दे, नाही तर संध्याकाळचं पाटील साहेबांचं लेक्चर असू दे, सगळे दिवस खूप मजेत गेले. खूपच मस्त, खूप बरं वाटलं. थँक्स अ लॉट. मला पण खरं सांगू ना, तू याच्यात आधी पासआउट झाला असतास आणि तुझ्यात ती ॲबिलिटी आहे. हो आहे. पण तू ना आपल्या चुकावर अशी नजर डोळे झाकलेस. तू चुकांसाठी खूप चुका केल्यास. मी जेवढ्या चुका केल्या तेवढ्या चुका मी मान्यही करायला तयार आहे. मी माझी चूक कधीच अमान्य करतो, पण त्या चुकांना सुद्धा काही कारण होती. एवढीच गोष्टी समजून घ्या म्हणतो, बाकी माझं काहीच म्हणणं नाही. पण या चुकांचा विचार करता तू आई वडील समाजाचा कधीच विचार केला नाहीस. पॉईंट. आई वडिलांसाठी खूप वाईट वाटतंय, पश्चाताप होतोय, नेहमीच होतो. पण समाजासाठी ते मात्रही वाईट वाटत नाही का? आपण एक समाजाचा अविभाज्य घटक आहोत. अरे कसला समाज, कुठला समाज? या समाजाला चेहरा असतो, या समाजाला मतं असतात. हा समाज चांगल्याला चांगलं म्हणतो, वाईटाला वाईट म्हणतो. पण चांगल्यातलं वाईट, वाईटातलं चांगलं बघण्याची आणि दिसलं तरी ऍक्सेप्ट करण्याची कुवत नाहीये या समाजाची. समाज, अरे माणूस हा समाजशील प्राणी आहे. शिकलो होतो नागरिक शास्त्रात, पण त्याचा अर्थ आज कळतोय. हा समाज किती उपद्रवी आहे आणि किती उपयोगी आहे हे सुद्धा आज कळतंय मला. आणि हा समाज कोणापासून बन राहिले? शेजारी पाजारी, गावातले लोक, ज्यांना इंजिनिअरिंग म्हणजे काय माहिती नाही आणि ते मी इंजिनियर नाही झालो म्हणून मला दोष देत आहे की मला शिवाय घालणाऱ्या त्या पोरी. अरे नाही जमले यार 4 वर्षात मला, पण मी चांगल्या कविता करू शकतो, मी नाटक करू शकतो, यार मी काहीतरी चांगलं करू शकतो. आणि ही लोक जर मला फक्त नालायक ठरवत असतील ना, because I am not fit for technical education, then this society is not fit to be called as society. मला माहिती आहे यार, माझ्या चुका झाल्या, त्याचा फटका मलाही बसलाय. मुक्ता गेली आहे माझ्यापासून. आई बाबा खुश नाहीये, सेटल नाही झालोय अजून. हे दगदगते निखारे हृदयात घेऊन बाळगून फिरतोय यार मी. पण हा समाजाला त्याच्यावर तेल ओततोय ना. अरे एखाद्या माणसाला, बिघडलेल्या माणसाला सुधारता येत नसेल ना, तर निदान त्या बिघडलेल्या माणसाला अजून तरी बिघडवू नका. सांग तुझ्या समाजाला. आज पहिल्यांदा तुला एवढं बोलता. साला दारू पिऊन सत्या पिक्चर लागतो. गेले वाटतं दोघं पण. चला आवरूयात. बघितलं, दारू पिल्यानंतर खऱ्या सगळ्या गोष्टी कशा बाहेर येतात, अगदी मनापासून. चला आवरूयात ना. जाऊयात ना. किती वेळ चल असून चला झालं, आवरूयात. शेवट नको नको उचलून कोण देणार? उचलत नाहीस मला. चला प्रमाणेच लागला. नको मार्कांचं नका विचारू, कारण मार्क हे कधीच पॅरामीटर्स होऊ शकत नाहीत माणसाच्या व्यक्तिमत्वाचे. 8th सेमची सुरुवात रिझल्टच्या चांगल्या खबरीने झकासच झाली. आयुष्यातल्या अप्स अँड डाऊन्स प्रमाणे चांगले वाईट दिवस आले आणि गेले सुद्धा. पहिल्यांदाच आयुष्यामध्ये धमाल, मस्ती, मजा, अभ्यास यामध्ये धनंजयची एखादी सेम बॅलन्स निघून गेली. युनिव्हर्सिटीच्या एक्झाम्स पण आटपल्या आणि दिवस उजाडला तो रिझल्टचा. Gracias.
बस संपला हा प्रवास. या प्रवासात अनेक चुका केल्या. अनेक माणसं जोडली, काही तुटली परिस्थिती. बऱ्याच लोकांनी आधार दिला, सपोर्ट केला. काही लोकांनी लाथाडलं ॲज युजल. चुका खूप केल्या असल्या तरी सुधारण्याचा निर्णय आता माझ्याकडेच आहे. नुकसान झालंय माझं, पैसा, एनर्जी, सगळ्यात मोठं म्हणजे वय. पण हे भरून काढण्याची जबाबदारी आता माझीच आहे. गेलेला वेळ आता परत नाही येऊ शकत. माझ्या चुकीच्या सवयींमुळे, झालेल्या चुकांमुळे जो अंधार झालाय ना, तो मी भरून काढेन एका नव्या सूर्योदय. उशिरा लक्षात आलं असेल कदाचित हे माझ्या, बट इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. काय इंजिनियर, इंजिनियर बॉस धरावा आपला पार्टी आली आपल्या भेटत. चला